नमस्कार. मी वत्सला पवार पाटील. वपू काळे यांची एक कथा नॉट सो स्ट्रेंज. हे मांजर येत्या 4 दिवसात मी मारणार, सोनाली वैतागून म्हणाली. तितक्या शांतपणे सुधीरनं विचारलं, मेथड कोणती? डोक्यात वरवंटा घालण्यापासून रॉकेल ओतून जाळण्यापर्यंत कोणतीही? नाही चलेगा. तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? 100दा सांगितलं तुम्ही त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. तुम्ही शांत. त्याला मी 5 वेळा कोंडले, किमान 21 रट्टे, 3 चापट्या मारल्या आणि 1 वेळा त्याला समुद्रावर सोडून आलो. माझ्या आयुष्यातला ह्याहून जास्त वेळ मी त्या मांजरासाठी देऊ शकत नाही. ठीक आहे, आज दुपारच्या चहाला सुट्टी का? त्यानं सगळं दूध सांडून टाकले. कुठे ठेवलं होतं? गॅसवर. 6000 खर्च करून फ्रीज आणलाय तो कशासाठी? त्यात ठेवता आलं नाही. तुम्ही मला धाऱ्यावर धरणार. त्या मांजराचा बंदोबस्त करा म्हटलं तर ते ऐकायचं नाही. अगं पण मी तुमच्याकडे येणार नाही आता. मीच काय करायचं ते करते. मिक्सर घेतल्यापासून आपला पाटा वरवंटा माळ्यावर आहे. मी तो माळ्यावरून काढून देणार नाही आणि मांजराला मिक्सर फेकून मारणं हेही फार चांगलं प्रपोजल नाही. सोनाली तडकून म्हणाली. सांगते, ते कामही करायचं नाही, वर्टिंगल करायची. कसलं काम? मांजर वगैरे मारायचं काम बायकाचं असतं. अरे मुळात मांजर मारायचं एक नेमून दिलेलं काम आहे हे तुला सांगितलं कोणी? रोज वारेमाप नुकसान होतंय ते चांगलं आहे का? ओके, तू ते मांजर मार, पण रॉकेल वगैरे ओतून नको. एवढं बोलून सुधीर मुद्दाम थांबला. त्याला वेडावेत सोनाली म्हणाली, सांगा पुढे सांगा. एक रामबाण उपाय सांगतो. मांजर एका फटक्यात मरेल. हातपाय झाडण्या इतकी त्याला सवड मिळणार नाही. सांगू का? सिरियसली सांगायचं असेल तर ऐकेन. मांजराच्या गळ्याची शपथ. सोपा उपाय. कोणतंही शस्त्र वापरायची गरज नाही. खरं? यस. त्या मांजराला एक झक्कास टोमणा मार. त्याला तो जिव्हारी लागलाच पाहिजे. मानेला झटका देत सोनाली उठली आणि आज आता चहा वगैरे काही मिळायचं नाही म्हणत बेडरूममध्ये गेली. आत गेल्या गेल्या ती दरवाजा लावणार हे ओळखून सुधीर पाठोपाठ धावला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. दार नुसतं लागलं नाही तर आतून कडी लावण्यात की उसंतही सोनालीला मिळाली होती. सुधीरचा नाईलाज झाला. आता संपूर्ण दुपार घालवायची कशी? चहा मिळाला नाही तर फारसं बिघडत नाही, पण लग्नाला 4च महिने झालेले असताना, मस्त सुट्टी असताना, रिकामपण असताना वगैरे वगैरे. पण नाही. याचा अर्थ काय? त्यात श्रावण भाद्रपदाचा सीझन. बाहेर निसर्ग बालकवीचा कविता स्वतः जगतोय. ह्या सीझनमधलं ऊनही लोभसवानं आणि एखाद्या तानेसारखी येऊन जाणारी पावसाची सर ही बेचैन करणारी, काहूर उठवणारी, आतून भिजवणारी. श्रावण महिनाच विलक्षण. पडलेली कोडी सोडवणारा आणि नवे उखाणे घालणारा. झाडाबरोबर मनाला पालवी फुटते. अंगावर उगीच शहारे येतात ते ह्याच महिन्यात. सगळं जे पाहिलं असेल ते श्रावणातच घडतं. जगातली पहिली कविता अशाच एका शहारलेल्या डहाळलेल्या श्रावणातच सुचली. लाजायचं कसं हे श्रावण किंवा भाद्रपदानं जगातल्या पहिल्या तरुणीला सांगितलं. एवढ्या चांगल्या महिन्यानंतर गणपतीला बुद्धीची देवता उगाच मानत नाहीत. बुद्धिमत्तम वरिष्ठम असं जरी अंजनी सुताचं वर्णन असलं तरी गजाननाच्या चातुर्याची त्याला सर नाही. नाहीतर रखरखीत चैत्र महिन्यात जन्म घेण्याऐवजी पृथ्वी शांत तृप्त झाल्यानंतरच त्यानं अवतार घेतला असता. अशा ह्या श्रावण महिन्यात बायकोनं दरवाजा बंद करून झोपायचं ह्यात काहीच अर्थ नव्हता. आणि हे सगळं मांजर ह्या एका नतदृष्ट प्राण्यापायी. सुधीरची नजर समोर गणपतीच्या एका कॅलेंडरकडे गेली. त्यानं विचारलं, गणराया, एवढ्यात मी तुला हनुमंतापेक्षा जास्त मार्क दिले. मला एक सांग, मांजर नावाचा पॅटर्न तू बनवलाच नसतास तर? सुधीरला ह्या प्रकारे बरंच बोलायचं होतं, पण तेवढ्यात त्याला दार वाजल्यासारखं वाटलं. म्हणून तो दाराकडे धावला. पण तो निव्वळ भास ठरला. मांजराचा बंदोबस्त व्हायलाच हवा. पण सुधीरला हातात शस्त्र धरावं लागलं नाही. मध्ये 8च दिवस गेले. असाच एक बॅक हॉलिडे होता. रात्री एका मित्राकडे हॉलिडे निमित्त पार्टी होती. रात्री पार्टी होती म्हणून दुपारचं जेवण साधंच करायचं ठरलं होतं. गरम भाकरी, आंबाड्याची भाजी आणि वरून लसणीची फोडणी, तीही गरम गरम ताटात. सोनालीने त्याप्रमाणे पळी तापत ठेवली होती आणि तेवढ्यात मांजराच्या बाहेरच्या खोलीत आपलं आगमन जाहीर केलं. आज मी त्याला सोडत नाही असे म्हणत तापलेल्या पळीसकट सोनाली बाहेर धावली. दात ओठ खात तिनं ती पळी मांजराच्या दिशेने फेकली. मांजराला ती अचूक 2 कानाच्या मध्यभागी डोक्याच्या वर लागली. मांजर भेल काढत दुसऱ्या क्षणी कोसळलं.
चारही पाय झटकू लागलं. दुसऱ्या क्षणी आपला नेम अचूक लागल्याचंही सोनालीला समाधान उरलं नाही. दोघं घाबरली. मांजराची जीवघेणी तळपड दोघांना बघवेना. सुधीरचा हात घट्ट पकडत सोनाली म्हणाली, ह्याला डॉक्टरकडे न्या. कशाला डॉक्टर? मरू दे की ते. अहो असं काय करता? मला ह्याचा काय खरंच जीव घ्यायचा होता असं वाटलं का तुम्हाला? आता जा काशीला, तेही चालत आणि हातात विस्तव घेऊन. तिथे गेल्यावर सोन्याचं मांजर तयार कर. त्याचा खर्च बापाकडून घे. इतकं झाल्यावर स्वस्त बसणं अशक्य होतं. धावपळत जाऊन सुधीरनं टॅक्सी आणली. मांजराची परिस्थिती पाहिल्याबरोबर डॉक्टर मथुरे म्हणाले, हेड इंजरी आहे, पण डॉक्टर जखम तर रक्त न येता आतल्या आत हॅमरेज होऊ शकते. मग काय करायचं? उद्या ऑपरेशन करून टाकू. ऑपरेशन? ऑफकोर्स, लेट द कॅट सर्व्हाइव्ह. साधं मांजर ते. माणसापेक्षा जनावर प्रेशस असतात. पण ह्या मांजराचा आणि माझा काही संबंध नाही. आणि तरी तुम्ही त्याला टॅक्सी करून आणला असेल तर आय ॲडमायर यू. आजकाल इतकी माणुसकी कुठेच सापडत नाही. मांजरावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते शुद्धीवर यायला 20 दिवस लागले. ऑफिस सांभाळून हॉस्पिटलच्या वाऱ्याकडून सुधीर वैतागला. 21व्या दिवशी मांजराला डिस्चार्ज मिळाला. सुधीर मांजर घेऊन घरी परतला. त्यासाठी सोनालीनं वेगळी व्यवस्था केली होती. खास विश्रांतीसाठी दूध भात वगैरे आहार. मांजर हा म्हणता सुधारलं. घरातल्या घरात वावरायला लागलं. मांजराचा घरात वावर सुरू झाला आणि मग ते एक चमत्कार दाखवायला लागले. त्याचा हूडपणा मुळापासून नाहीसा झाला. दुधाची बशी समोर ठेवली तरी ते गप्प राहू लागलं. आता पळा, गादीवर जाऊन झोपा असे सांगता क्षणी ते निमूट जाऊन झोपू लागलं. म्हटल्यावर ते जवळ येऊन बसू लागलं. त्या मांजराला सुधीरच्या कामावर जाण्या येण्याच्या वेळा समजू लागल्या. सुधीरला कामावर जाताना निरोप देण्यासाठी ते मांजर रोज तळमजल्यापर्यंत जाऊ लागलं. संध्याकाळी त्याच्या स्कूटरचा आवाज कानावर पडला की सोनालीच्या अगोदर ते गॅलरीत धावू लागलं. सुधीरचं पाऊल घराबाहेर पडलं की चारही खोल्यातून आळीपाळीनं धावून नकोसं करू लागलं. सुधीरनं हाक मारून मांडीवर घेऊन त्याला थोपटल्याशिवाय ते शांत होत नसे. सुधीर, सोनाली आणि हे मांजर त्रिकूट अख्ख्या सोसायटीत गाजू लागलं. त्या मांजराची आणि सोसायटीतल्या 1-2 कुत्र्याची तर चक्क गट्टी जमली. पण ह्या सर्वावर कळस झाला तो मांजरानं त्या दिवशी त्यांची मोलकरीण वेणू हिचा गळा पकडला. तेव्हा सोनाली आणि सुधीरनं वेणूच्या सुटकेसाठी मांजराला चक्क धपाटे घालायला सुरुवात केली. ह्या धुमश्चक्रीत वेणूच्या ओच्यात लपवलेली स्टीलची वाटी घरंगळत जमिनीवर पडली. त्या क्षणी मांजरानं न सांगता तिचा गळा सोडला. दुसऱ्या दिवशी सुधीरनं डॉक्टर मथुरे यांना मुद्दाम हॉस्पिटलमध्ये जाऊन गाठलं. काय? आमचा पेशंट काय म्हणतोय? डॉक्टर, तुमचाच काय कुणाचाच विश्वास बसणार नाही इतकं ते मांजर टोटली बदलले. म्हणजे काय? अहो मांजर ते मांजर शेवटी. मांजर कधी तुमचे हुकूम ऐकतं? कसं शक्य आहे? त्याच्यासारखी निमक हराम जात नाही, मथुरे म्हणाले. ऑपरेशनमुळे प्राण्याची कॅरेक्टर बदलू शकते का? माणसं बदलत नाही तिथं प्राणी कसे बदलतील? खरं म्हणजे तुमचं मांजर जगलंय त्या ऑपरेशनमधून हेच नवल आहे. मांजर मेलं डॉक्टर साहेब आमचं. असं कधी? त्या ऑपरेशन टेबलावरतीच त्या दिवशीच मेलं. ओह नो, नॉट ॲट ऑल. डॉक्टर, तुम्ही त्या दिवशी माझं मांजर मारलं आणि एका नव्या प्राण्याला जन्म दिलात. एवढं सांगून सुधीरनं डॉक्टर मथुऱ्यांना सगळा वृत्तांत सांगितला. शेवटी डॉक्टरना राहवले नाही. ते उठून उभे राहत म्हणाले, धिस इज अनअवेलेबल. मला ते मांजर पाहायला हवं. तुम्ही म्हणता ते जर खरं असेल तर त्याच्यावर प्रबंध लिहावा लागेल. तो रिसर्चचा विषय ठरेल. डॉक्टर मथुऱ्यांना घेऊन सुधीर घरी आला. सुधीरला आलेला पाहून मांजरानं घरभर नाचून जो आनंद व्यक्त केला तो पाहून मथुरे अभावितपणे म्हणाले, जस्ट लाईक ए डॉग. भला मला हेच म्हणायचं होतं. चहा पाणी होई तो तिघांनाही मांजर हा एकच विषय पुरेसा होता. तरीही डॉक्टर मथुरे मध्येच म्हणाले, जरा पाणी आणा थोडं. प्यायला हवंय? नाही. ह्या मांजरावर ओतून बघतो. मांजरांना पाण्याचा फार तिटकार आहे. हे मांजर काय करतं बघू. हे जर अंगावर पाणी पडता सुसाट पळत सुटलं तर ह्यात थोडं मांजर शिल्लक आहे असं म्हणता येईल. सुधीर म्हणाला, त्याला आपण मोरीतच नेऊ की? ओके, चला राजा. असं म्हणत सुधीरनं मांजराला हाक मारली. सुधीरच्या पाठोपाठ मांजर मोरीत गेलं. पाठोपाठ सोनाली आणि मथुरे पण गेले. सुधीरने नळाची बारीक धार सोडली. मांजराने एकदा सुधीरकडे पाहिलं आणि मोरीतून पळ काढण्याऐवजी ते चक्क पाण्याखाली शॉवर घेऊ लागलं. त्या दिवसानंतर सुधीरचा राजा एक संशोधनाचा विषय ठरला.
डॉक्टर मथुरे त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सगळ्या विद्यार्थ्यांसमोर राजानं आज्ञाधारकपणाची प्रात्यक्षिकं करून दाखवली. राजाला एका हिंदी सिनेमात काम मिळालं. इतकंच नव्हे तर चक्क स्मिता पाटीलच्या मांडीवर बसण्याचं भाग्य लाभलं. पाहुण्याच्या वर्दळीपायी सोनाली थकून गेली. कुणीही केव्हाही यावं आणि राजाला बघावं. असाच एके दिवशी सकाळी सकाळी बेल वाजली. सोनालीने दरवाजा उघडला. दारातल्या व्यक्तीला तिनं ओळखलं नाही. या म्हणत तिने स्वागत केलं. बैठकीच्या खोलीत बसायला सांगितलं. कोण आलंय म्हणून सांगू? सुरेश काका. ते नाव ऐकल्यावर सोनाली चपापली. महाराष्ट्रातला एक फार मोठा लावणीकार, ज्याचं नाव राम जोशीच्या खालोखाल घ्यावं असा झुंजार लावणीकार आपल्या घरी आला ह्याचा विलक्षण आनंद होता. पण हीच व्यक्ती माणूस म्हणून कशी उर्मट आहे हे सोनालीला सुधीरकडून पूर्वीच समजलं होतं. महाराष्ट्रातल्या एकूण एक कवींना लाखोली वाहणारा सुरेश काका तो हाच. ह्या माणसानं आजवर अनेक उद्योग केले. लोणची पापड दुकानापासून सुरेश काकाची कारकीर्द सुरू झाली. आणि एके दिवशी सुरेश काकांना अचानक त्याच्यातला लावणीकार सापडला. प्रतिभेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र झुलवत ठेवला. एवढा मोठा कवनं करणारा कवी सुधीरच्या नात्यातला आहे हे समजल्यापासून सोनाली हरकून गेली होती. पण सुधीरनं तेव्हाच सांगितलं, लावणीकार म्हणून आमचे काका निखालस उत्कृष्ट म्हणजे कोणत्याही कवीशी बरोबरी होणार नाही अशा लेवलवर आहेत. पण महागर्विष्ठ अहमन्य माणूस, गलिच्छ सवयी. कसल्या सवयी? साध्या जेवणापासून प्रत्येक बाबतीत त्याच्या जेवणाची तऱ्हा किळसवाणी आहे. आवडीनिवडी विलक्षण. जिथे पाहुणे म्हणून जातील तिथल्या यजमानाची सोय गैरसोय बघणार नाहीत. डिसेन्सी कशात नाही. शिवाय टोप्या घालायची वृत्ती. लावण्याचा वह्यासकट सुटकेस चोरीला गेली इथपासून थापा मारून पैसे उभे करतील. सोनाली म्हणाली, तरी त्यांना केव्हा तरी बोलवा. बघू. का बघू? बघू का? तो सुरेश काका आपणहून घरी आले होते. सुधीर तेवढ्यात बाहेर आला. काका तुम्ही? मीच. का आलो असेल ओळख? सांगा. मी तुझ्या राजाला बघायला आलो. अरे नवल आहे. तुम्हाला राजाबद्दल कसं समजलं? मुलाखती येत आहेत. मेडिकल जर्नल्समध्ये चर्चा होत आहेत. स्मिता पाटीलच्या बरोबरीनं तुमचा राजा चमकतोय. मग मला कळणार कसं नाही? काकाचं वाक्य संपायच्या आत राजा बैठकीच्या खोलीत आला. हाच का तो राजा? हाच. राजाला मिठीत घेत सुधीर म्हणाला. हवा पाणी सगळे सोयरे ह्याच्यावर बोलून झाल्यावर सुधीर म्हणाला, काका अगोदर कळवलं असतं तर फिल्टर कॉफीची सोय केली असती. तुम्ही दुसरं काही घेत नाही हे मला माहीत आहे, तरी विचारतो, काय घेणार? सुरेश काका शांतपणे म्हणाले, चहा चालेल. सुधीरला धक्काच बसला. एकच नव्हे तर दिवसभर त्याला धक्के बसत होते. काकाने जेवणात पुडी काढली नाही. ताटा अवतीभोवती जेवताना थुंकले नाहीत. त्यांचा आहार निम्म्याहून कमी झाला. त्यांनी पानात काही टाकलं नाही. पण ताट चाटून पुसून आरशासारखं स्वच्छ केलं. सुरेश काकाचं एकच दिवसाचं वास्तव्य सहवास त्यांच्या लावणी इतकाच बावनकशी होता. राजा तर दिवसभर त्यांच्या मांडीवरच होता. जाता येता कुरवाळीत काका म्हणाले होते, राजा तुझं कसं होणार काही कळत नाही. दुपारच्या चहाच्या ऐवजी तर कहरच झाला. काकांनी इतर लेखकांच्या आणि कवीच्या प्रतिभा संपन्नतेची स्तुती करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र सुधीरनं हळूच सोनालीला विचारलं, काकांच्या टाळक्यात तापलेली फळी मारलीस का? त्याशिवाय हा चमत्कार? सोनाली म्हणाली, डॉक्टर मथुऱ्यांना विचारून सांगते. सुरेश काकाच्या बाबतीत दिवसभर सुधीरला प्रत्येक वेळी वाटत राहिलं की काकांनी दिलेला हा शेवटचा धक्का. म्हणून राजाच्या ऑपरेशनच्या वेळची धावपळ आणि आलेला खर्च ऐकून जेव्हा काकाच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा त्यांना एक नवा धक्का बसला. निघण्यापूर्वी काकाने 2,000 रुपये काढून सुधीरच्या हातात ठेवले आणि ते म्हणाले, राजासाठी. सुधीर सोनालीचं वाकून नमस्कार केला. न राहून सुधीर म्हणाला, काका तुम्ही बदललात. ते नुसते हसले. त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. तुम्हाला कसलं तरी टेन्शन आले काका? तुम्ही सकाळी वेगळ्या मनस्थितीत होतात आणि आता? सोनाली म्हणाली, आज राहा, रात्री आपण खूप बोलू. तुम्हाला काय होतंय ते सांगा. राजाच्या डोक्यावर थोपटत काका म्हणाले, मला होणाऱ्या यातना फक्त याला समजते. काका निरोप घेऊन गेले. सुधीर म्हणाला, काय गंमत असते पहा. काकाचा पूर्वी आम्हाला संताप यायचा, ह्या माणसाला केव्हा तरी जबरदस्त सादल घडायला हवी असे प्रत्येकजण म्हणायचा. ज्यांचे ह्या काकांनी पैसे बुडवले त्यांचे सगळ्यांचे तर ह्या माणसाने अगणित तळतळाट घेतले आहेत. पण तरीही त्यांचं आजचं हे बदललेलं रूप बघवलं नाही. सुधीरचं हे वाक्य संपल्याबरोबर त्यांच्या मांडीवर लोळणाऱ्या राजाने एकदम मारवत केली आणि सुधीरला विचारलं, काकाचं बदललेलं स्वरूप तुम्हाला बघवलं नाही आणि माझं परिवर्तन बघवतंय? सुधीर, सोनाली उडालीच.
राजा राजा तू खरंच बोललास. सोनाली मीठ मोहरे आण, खरोखर राजाची दृष्ट काढू आज. राजा यू आर ग्रेट. आता पुन्हा माझी जाहिरात करा. नाही मुळीच नाही. आम्ही दोघं तुला वचन देतो. तूच मात्र अनावधानानं पाहुण्याच्या देखत बोलू नको. म्हणजे झालं. तुझा हा नवा चमत्कार फक्त आपल्या तिघातला. राजाची सोनालीनं दृष्ट काढली. सोनाली आताचा चमत्कार कुठे बोलायचा नाही, नाहीतर राजा सकट पळून जायची वेळ येईल. सोनालीनं सुधीर पडून राजाला आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या डोक्याचा मुका घेत ती म्हणाली, राजा त्या दिवशी तुला फार लागलं का रे? राजा म्हणाला, त्या दिवशीची आठवण काढू नका. माझा तो घातवारच, सगळ्या दृष्टिकोनातून. घातवार असं का म्हणतोस? तुझा नवा जन्म नाही का झाला? तू आता सर्वांना हवा हवासा वाटायला लागलास. राजा म्हणाला, तुमचं प्रेम माया मला जाणवत नाही असं वाटतं का तुम्हाला? मी ते नाकारीत नाही, पण आता मीच मला नकोसा झालोय. त्याचं काय? असं का पण? मी आता मांजर राहिलो नाही. अत्यंत स्वामिनिष्ठ कुत्र्याचे गुणधर्म माझ्यात उतरले आहेत आणि ह्याचाच मला जास्त त्रास होतो. सद्गुणाचा त्रास होतो कसा का म्हणून ते तुमच्या काकांना विचारा. काका इतके दिवस कसे बदलले? सुधीर म्हणाला, त्यांचा मुलगा गेला त्याचा परिणाम. राजा हसून म्हणाला, तुम्ही माणसं हे असलेच हिशोब करता. ते जर खरे असते तर गरीब भोळ्या सरळ स्वभावाच्या निष्कपटी माणसावर कोणतीही संकटे आली नसती. सुधीर पटकन म्हणाला, बरं बाबा चूक झाली. मला फक्त माझ्या यातना ह्या राजाला समजतील असे काका का म्हणाले ते सांग. राजा म्हणाला, एखादा बदल कोणत्याही प्राण्यावर जबरदस्तीनं लादला गेला की लोकांना जरी बदल पाहून आनंद होत असला तरी आतून ती व्यक्ती संपूर्ण उद्ध्वस्त झालेली असते. मी आणि काका त्याचेच बळी आहोत. सोनालीनं न राहून विचारलं, म्हणजे राजा तुझ्या बदललेल्या स्वभावामुळे तुझं सगळीकडे नाव होतं याचं तुला कौतुक वाटत नाही का? राजा म्हणाला, व्यवहारी माणसाचं समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून, म्हणजे मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनाने स्वीकार केला जातो, बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरावर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेम नाहीच. ही स्वतःची पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती. पण राजा जगा सगळीकडे. तुमचं बाहेरचं जग गेलं चुलीत. प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असतं. ते उद्ध्वस्त होऊ नये ह्याची ते धडपड करतं. जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात. ते बाहेरचं जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सुखी. मान्य करा किंवा करू नका. राजा तू खरंच दुःखी आहेस? होय, मी मांजरासारखा वागत नाही म्हणून आता मांजर माझा दुस्वास करतात आणि मी मांजरासारखा दिसतो म्हणून माझे कुत्र्याचे गुण कुत्र्यांना दिसत नाहीत. काकांची अशीच काहीशी स्थिती आहे. सुधीरने विचारलं, काकांनी मला हे विश्वासात घेऊन का नाही सांगितलं? राजाजवळ उत्तर तयार होते. तो म्हणाला, अनेक माणसाचे भयानक अनुभव घेऊन कोणत्या माणसाला विश्वासात घ्यावा असा प्रश्न पडतो. हे एक. आणि दुसरं म्हणजे उद्ध्वस्त माणूस जास्त स्वाभिमानी आणि कडवा होतो. पराभव मान्य करायची त्याची शक्ती संपलेली असते. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार बळ लागत नाही. स्वतःशी सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्या माणसाजवळ पराभव मान्य करणं त्यापेक्षा कठीण. मग जवळच्या माणसाचा फायदा काय? त्यानंतरच्या 4 दिवसात राजा कुणालाच दिसला नाही. सुधीरनं सोनालीला सगळीकडं सोसायटी पालथी घातली. वेगवेगळ्या रस्त्यावरून स्कूटरवरून 200 चक्रा मारल्या. चारी रात्री त्यांना जवळपास जागून काढल्या. सिद्धिविनायकाला नवस केला. एक दिवस दोघंही जेवली नाहीत. सोनाली रडून रडून थकून गेली आणि 5व्या दिवशी सोसायटीतले दामले सांगत आले, अरे मला वाटलं तुम्हाला माहीत आहे. काय ते लवकर सांगा. कुत्री पकडायची म्युन्सिपाल्टीची गाडी आली होती. त्यांनी तुमचं मांजर पकडले. असं कसं होईल? आमचा राजा त्यांना सापडला कसा? दामले म्हणाले, म्युन्सिपाल्टीच्या माणसांना राजाला पकडण्यासाठी काहीच करावं लागलं नाही. अंगावर पोती टाकून त्यांनी 5 बेवारशी कुत्री पकडली. तुमचं मांजर आपण होऊन त्या मोटारीजवळ जाऊन उभं राहिलं. व्हेरी स्ट्रेंज. सुधीर हुंदका आवरेत म्हणाला, नॉट सो स्ट्रेंज मिस्टर दामले, नॉट सो स्ट्रेंज.